असं म्हणतात, कुठलीही गोष्ट जर मनात आणली तर शिकू शकतो आपण. मलाही काही दिवसांपूर्वी मेकअप यायचा नाही. मी पण असेच यूट्यूब व्हिडिओज आणि शॉर्ट्स बघूनच जेवढं काही शिकले ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. असं नाही आहे की मी खूप परफेक्ट झाली आहे मेकअपमध्ये. मी सुद्धा अजूनही शिकत आहे. जेवढं मी आज शिकलेली आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. होपफुली तुम्हाला हे आवडेल आणि तुमच्यासाठी काहीतरी युजफुल ठरेल. तर हा मेकअप लूक आपण अत्यंत सोप्या पद्धतीने करणार आहोत. सर्वप्रथम मी आपलं स्किन केअर केलेलं आहे, क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग. मग मी प्रायमर अप्लाय केलं. मला डार्क सर्कल्स आणि थोडंसं पिगमेंटेशन असल्यामुळे मी इथे ऑरेंज कलर करेक्टर यूज केलं आहे. त्यानंतर मी माझ्या स्किन टोनपेक्षा एक टोन लाईट असं कन्सिलर घेऊन माझी स्किन न्यूट्रलाइज केली. त्यानंतर मी एक फाउंडेशन यूज करते. तुम्ही कुठलंही हाय कव्हरेज फाउंडेशन किंवा मीडियम कव्हरेज फाउंडेशन यूज करू शकता. मी इथे मार्सचं फाउंडेशन यूज केलेलं आहे आणि माझा शेड 06 आहे. त्यानंतर मी ब्लश अप्लाय केले. जे काही लिक्विड आणि क्रीम प्रोडक्ट्स आधी यूज केलेत, नंतरच पावडर प्रोडक्ट्स यूज करते आहे. याने आपली क्रीजिंग नाही होणार. त्यानंतर मी एका लूज पावडरनी आपलं पूर्ण प्रोडक्ट सेट केलेले आहेत. त्यानंतर मी काजळ अप्लाय केलं आहे आणि तेच काजळ मी ॲज अन आयलायनर म्हणून यूज केलं आहे आणि थोडंसं स्मज केलं आहे. त्यानंतर मी एक लिप टिंट थोडंसं बोटावर घेऊन डोळ्यांवर ॲज अ आयशॅडो म्हणून यूज केलेलं आहे आणि ते पण मी स्मज केलेलं आहे. मी इथे एक डार्क ब्राऊन कलरची लिप लायनर मी यूज केलेली आहे आणि लिप्सला आउटलाईन केलेलं आहे. त्यानंतर सेम लिप टिंट मी लिप्सवर पण अप्लाय केलं आहे आणि लिप ग्लॉसनी माझं लिप मेकअप कंप्लीट केलं आहे. त्यानंतर मी एक कॉम्पॅक्ट पावडरनी माझं पूर्ण बेस सेट करणार आहे परत एकदा आणि एक ब्राऊन कलरचं हायलायटर यूज करते आणि माझ्या चीक बोन्सवर आणि हाय पॉईंट्सवर अप्लाय करते. आता हा पूर्ण मेकअप मी एका सेटिंग स्प्रेनी, मेकअप फिक्सरनी सेट केलेला आहे. हा आहे फायनल लूक.